काहीतरी लेक्चर ऐकलं असं वाटलं, शाळेत आलं की काय असं वाटलं. आणि जसं सर बोलले तसं आमची पण आहे. गणित हा विषय मलाही तसा नावडता होता, कारण गणित कधीच कळले, जीवनातले गणित सुटले पण पुस्तकातलं गणित कधीच सुटलं नाही. आणि गणित न आल्यामुळं फिजिक्सला प्रॉब्लेम होतो, गणित न आल्यामुळे इंजिनिअरिंगला प्रॉब्लेम आला, अनेक ठिकाणी प्रॉब्लेम आला. शेवटी BSc ऍग्रीकडे गेलो, तिकडे झालं, तिकडे शिक्षण झालं. पण मला असं वाटतं हा कोर्स, मी त्या दिवशी अबॅकस बद्दल वाचत होतो, तर जगातलं सर्वात जुनं गणित शास्त्र म्हणून अबॅकसकडे बघितलं पाहिजे. अबॅकसची जी तुमची स्लाइड आहे ते जगातलं सर्वात जुनं कॅल्क्युलेटर आहे. मला प्रश्न पडला होती कॅल्क्युलेटर एवढे दिवस थोडं कुठं होतं, आमच्या वेळेस नेमकं कुठं गेलं, आताच कुठं झालं. मला असं वाटलं हे ज्यांनी शोधलं असेल त्याला अगोदर तर खरं धन्यवाद द्यायला पाहिजे, पण ज्यांच्याकडे ते लपलेलं आहे त्यांना सुद्धा उडून आणलं पाहिजे. कोण व्यक्ती होते नेमके. आणि सरांचा लेक्चर ऐकत होतो. अबॅकस फक्त गणितासाठी आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते एकदम चुकीचं आहे. अबॅकस हे मेंदूसाठी आहे. आणि असं म्हणतात, शास्त्रज्ञ सांगतात की जो जगातील सर्वात हुशार माणूस आहे तो त्याच्या मेंदूचा फक्त 10% भाग वापरतो. म्हणजे 11% कोणी वापरलेला अजून पृथ्वीवर माणूस नाहीये. संत ज्ञानेश्वर असतील कदाचित, त्यांच्यानंतर कोणी नसावं. हे ओशोंचं वाक्य आहे. तेव्हा 10%च वापर करतो. मग मेंदूचा वापर होत का नाही एवढा मेंदूचा, तर तो घसला जात नाही. आणि घसायला गेलं की माणसाच्या शरीराचा आणि मेंदूचा ताळेबंद राहत नाही. मग शरीराचा, मनाचा आणि मेंदूचा ताळेबंद साधून जर अभ्यास करायचा असेल तर त्याला अबॅकसचा पर्याय आहे. अबॅकसमुळे तुम्हाला फक्त गणितात फायदा होईल असा नाही, तुमची मेंटॅलिटी बदलते, तुमची पर्सनॅलिटी बदलेल, तुमच्या इतर विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल आणि तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग सर्वात महत्त्वाचं अभ्यासात ती यायला पाहिजे, ती येईल. खरंच ही पद्धती खूप उशिरा आली शिक्षण पद्धतीत आणि खूप अगोदर यायला पाहिजे होती. सर म्हणतात ती गोष्ट बरोबर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कल्याण झालं असतं, पण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने भाग घेतला, यश मिळालं, त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे. आणि एवढे टफ म्हणण्यापेक्षा एवढी फास्ट एक्झाम असते तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, आणि पटकन विचार करायला वेळच नसतो. म्हणजे जे विचार करतो तो परफेक्ट आला पाहिजे. विचार करायला थांबला याचा वेळच नाही. जो विचार केला, जे लिहिलं, जे सोडवलं ते पक्क आलं पाहिजे. त्याच्यामुळे निर्णय क्षमता माणसाची वाढते आणि आयुष्यात सगळ्या गोष्टी निर्णय क्षमतेवरच असतात. निर्णय चुकला की सगळं चुकतं. एखाद्या सिग्नलला जर तुम्ही समजा गाडी घेऊन चालले मुंबईला, लेफ्ट घ्यायचा, राईट घ्यायचा, फर्स्ट एक्झिट घ्यायचा, सेकंड घ्यायचा, एक एक्झिट चुकला का गाडी कुठच्या पुढे निघून जाते. अगदी तसंच अबॅकसचं आहे. एक टर्म सुद्धा चुकला नाही पाहिजे. आणि अबॅकसला सगळ्या विद्यार्थ्यांना मी पण आवाहन करेन की सगळ्यांनी निश्चित अशा संस्थेचं, अशा सरांचं गायडन्स घेतलं पाहिजे. आणि ज्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना अजंता सत्कार होणार आहे त्यांना मी अभिनंदन करेन. आणि ज्यांना नाही मिळणार त्यांना एकच सांगेल, गम की अंधेरी रात में दिल को न बेकरार कर. गम की अंधेरी रात में दिल को न बेकरार कर. सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर, सुबह का इंतजार कर.